नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सोन्याचे भाव सांगणार आहे. परंतु पहिल्यांदा एक सांगतो, मी जे बी सांगतो ते एकदम खरं बोलतो आणि खरं सांगतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर मी तुम्हाला माझी बातमी यामधलं एक सुद्धा शब्द खोटा वाटत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचं काही मत, तुमचं माझ्याविषयी जो राग आहे तो व्यक्त करू शकता. तर चला सुरू करूया. तर सोन्याचे भाव काय आहेत तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. सोन्याचे भाव पडलेले आहेत. तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या इथं कोणता भाव आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. सोमवारी बाजार सुरू होता. सोन्याच्या चांदीचे भाव घसरतात आणि अनेकांचं लक्ष लागलं होतं की काय होणार आहे. परंतु सोन्याच्या दरामध्ये आज घसरण झालेली आहे. सोनं वाढत किती 29 जानेवारी 2026ला 1,83,000 पर्यंत गेलं. पण तिथून जी पडायला सुरुवात झालेली सोन्याची ते आता पडतच चाललेलं आहे. लग्नसराई, मुंजी, कार्याजवळ आल्यावर गळ्यात हातात सोन्याचे दागिने उठून दिसावा हे प्रत्येकालाच वाटतं. पण वाढत्या भावामुळे सोनं घेण्याचं स्वप्न दुरापस्त होत आहे. आणि मात्र असं असलं तरी सोन्याचे भाव थोडे खाली आले असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 16 फेब्रुवारी बाजार सुरू होता. सोन्याची चमक कमी झाली आणि ते सळकन खाली घसरलं आणि चांदीची चकाकही कमी झाली आणि ती सुद्धा 13 ते 14 हजारांनी चांदीसुद्धा कमी आलेली आहे. सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सोन्याचे भाव हे 1,54,999 पर्यंत उघडले 10 ग्रॅमसाठी. आणि शेवटी ट्रेडिंगच्या दिवशी सोनं 1,55,895 रुपयांवर बंद झालं होतं. म्हणजे सध्या सोन्याचे लाईव्ह भाव आहेत 1,55,895 रुपये. आज सकाळी सोमवारी बाजार उघडल्याबरोबर 2 एप्रिल रोजी एक्सपायरी झालेलं सोनं 1.02% सुमारे 1,600 रुपयांनी घसरून 1,54,300 रुपयांवर व्यवहार करत होतं. सुरुवातीच्या व्यवहारात गोल्ड फ्युचर वायदा 1,55,100 रुपयांचा उच्चांक गाठला होता. 5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेली चांदी 8,492 रुपयांनी घसरून 2,35,868 रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा भाव व्यवहाराच्या दिवशी 2,38,489 वर उघडला. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे आज 10 ग्रॅम ही चांदी 2,680 रुपयांनी विकली जात होती. दरम्यान ग्राहकांना 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी 26,800 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,800 रुपये आहे. विविध शहरातले जे दर आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा दिल्लीचा सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम बघा. 24 कॅरेट सोनं 1,56,590, 22 कॅरेट 1,43,550, 18 कॅरेट 1,17,480. मुंबईच्या दरावरूनच महाराष्ट्राचे जे सोन्याचे दर आहेत ते ठरतात. तर मुंबईचे दर प्रति ग्रॅम 10 ग्रॅम सोन्याचे लक्षपूर्वक ऐका. 24 कॅरेट सोन्याचे 1,56,440, 22 कॅरेटचे 1,43,400, 18 कॅरेटचे 1,17,330 रुपये प्रति 10 ग्रॅम. चेन्नईमध्ये 24 कॅरेटचे 1,57,530, 22 कॅरेटचे 1,44,400 रुपये, 18 कॅरेटचे 1,23,500 रुपये प्रति 10 ग्रॅम. कलकत्त्यामध्ये 24 कॅरेटचे 1,56,440, 22 कॅरेटचे 1,43,400 रुपये, 18 कॅरेटचे 1,17,330 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव चालू आहेत. अहमदाबादमध्ये 1,56,490 रुपये, 24 कॅरेटचे 1,43,450 रुपये, 22 कॅरेटचे 1,17,380 रुपये, 18 कॅरेटचे. लखनौमध्ये 1,56,590 रुपये, 24 कॅरेटचे 1,43,550 रुपये, 22 कॅरेटचे 1,17,480 रुपये, 18 कॅरेटचे. पटनामध्ये 1,56,490 रुपये, 24 कॅरेट 1,43,050, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे 1,17,380 रुपये. हैदराबादमध्ये 1,56,440 रुपये, 24 कॅरेट 1,43,400 रुपये, 22 कॅरेट 1,17,330 रुपये, 18 कॅरेट असे भाव सुरू आहेत. तर मित्रांनो पाहू शकता आज सोन्याची ही 2,000 ते 2,500 रुपयांनी घसरण ही पाहायला मिळत आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी 2026 या संपूर्ण महिन्यामध्ये सोन्यामध्ये चढ उतार हा राहणारच आहे. त्याच्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. उलटं तुम्ही सोनं कमी झाल्याच्यानंतर म्हणजे भाव कमी झाल्याच्यानंतर विकत घ्या, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण की येत्या काळामध्ये सोनं हे वाढणारच आहे. म्हणजे जो एकूण म्हणजे ओव्हरऑल जर वर्ष धरलं तर सोन्याचे भाव वाढणार आहेत आणि ते डिसेंबरपर्यंत 1,83,000 ते 1,90,000 पर्यंत जाणार आहेत प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव ओव्हरऑल 2026 या वर्षामध्ये. आणि पुढच्या वर्षी 2027 पर्यंत जानेवारीच्या महिन्यापर्यंत भाव हे 2 लाखपर्यंत असतील. त्याच्यामुळे तुम्ही सोनं विकत नक्की घ्या, सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा, 24 कॅरेट सोनं घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामुळे तुमचा नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल. जर तुम्हाला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जर भीती वाटत असेल किंवा वाटत असेल भावाचं काय होईल, तर तुम्ही ते जास्त पैसे असतील तर ते पैसे तुम्ही इतरत्र इन्व्हेस्ट करू शकता. जसे की जमीन असेल, कोणता चांगला प्रॉफिट देणारा बिझनेस असेल तिकडंसुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. त्याचासुद्धा तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. परंतु माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 100% भाव कमी झाल्याच्यानंतर 24 कॅरेट सोनं विकत घ्या, प्युअर गोल्ड विकत घ्या. कारण की ते भाव टू भाव त्यावेळेस जो रनिंग भाव असतो त्यामध्येच विकलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही 24 कॅरेट गोल्ड घेण्याचाच प्रयत्न करा आणि त्याचा तुम्हाला नक्की आणि 100% फायदा होईल. येत्या काळात सोनं हे 100% वाढणार आहे. 1,50,000च्या आत सोनं येत नाही. त्याच्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. ज्यांनी अगोदर म्हणजे जास्त भावाने सोनं घेतलेलं आहे
त्यांना भिण्याचं काही कारण नाही, कारण की येत्या काळामध्ये सोन्यामध्ये 100% वाढ होणार आहे आणि ही एकदम खरं आणि ऑथेंटिक अशी बातमी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून पाहता ते सुद्धा कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला येत्या काळामध्ये कोणत्या बातमीविषयी किंवा कोणत्या घटकाविषयी माहिती हवी आहे ते सुद्धा कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.